आज काय स्पेशल? हाय, ब्रेक नंतर रामबंधू आज काय स्पेशल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. बऱ्याचदा काही रेसिपींच्या नावांवरून आपल्याला त्या रेसिपींचा अंदाज येत नाही. आज आपण अशीच एक रेसिपी बघतोय जिचं फक्त नाव हटके नाहीये तर ती रेसिपी सुद्धा हटके आहे. आणि ही हटके रेसिपी दाखवण्यासाठी आपल्या सोबत आहे निकिता सहस्रबुद्धे. नमस्कार. आज कुठली रेसिपी दाखवताय तुम्ही? आज मी कॉर्न चीज पॉकेट दाखवते. मला सांगाल साहित्य काय? हो सांगते. मेन महत्त्वाचा पिटा ब्रेड, नंतर बटाटा, फरसबी, अमेरिकन कॉर्न, कांदा, चीज, गाजर, गरम मसाला, मिरची, चाट मसाला, सैंधव म्हणजे काळं मीठ, बरं, आलं लसूण पेस्ट, मीठ, जिरा पावडर आणि आमचूर पावडर. ठीक आहे, करूया सुरुवात? हो करूया. सगळ्यात आधी काय लागेल? आधी पॅन तर दे. अच्छा, पॅन लागणार. हो, पहिला पॅन. थोडं तेल घालशील? हां. साधारण किती चमचे? थोडं 2 चमचे. बस बस बस. आधी कांदा घालायचा. आलं लसूण पेस्ट घालते आपण. कांदा ब्राउनिश होईपर्यंत? नाही, फार नाही, थोडा ट्रान्सपरंट होईस्तोवरच परतायचा आहे. अच्छा. आपण गाजर घालूया आता त्याच्यात. मस्त गाजराचा लाल लाल रंग छान दिसतोय. आणि फरसबी. जे खात नाहीत ना गाजर फरसबी ते पण खातील. हो. आता काय करायचं? आता याच्यामध्ये अमेरिकन कॉर्न घालायचे. मीठ थोडंसंच घालायचं कारण आपण सैंधव पण घालतोय. बरं. कुठलं मीठ जास्त खारट असतं? खारट ॲक्च्युली सैंधव जास्त खारट असतं, पण त्याला ते खाल्लं की आपल्या तोंडाला पाणी सुटतं. म्हणजे कुठचाही पदार्थ चमचमीत करायचा असेल ना तर ते नक्की घालायचं. गरम मसाला पावडर. मिरची मी मुद्दाम नंतर घालते कारण फोडणीत घातली ना ती खूप परतली की जळल्यासारखी होते खूप वेळा. बरं बरं. चाट मसाला पावडर. सैंधव. हे सैंधव मीठ औषधी पण असतं असं ऐकलंय. हो, औषधी पण असतं ते. म्हणजे काही जणांना काही म्हणजे आर्थरायटिस माझ्या मते बहुतेक त्यांना सैंधव मीठ खा म्हणतात. बरं बरं. आमचूर पावडर. जिरा पावडर. आता बटाटा घालूया कारण आता असं जर का आपण खायला गेलो तर सगळे पडतील आपले कॉर्न्स वगैरे. हां, म्हणजे कॉर्न्स बाहेर पडतील सगळे खाताना, तर त्याला बाइंडिंग येण्यासाठी म्हणून बटाटा घालायचा की ते चिकटून राहतील. ती झाली आपली? हो, झाली भाजी. बंद केला असेल झालं. वाफ काढायची गरज नाहीये? तशी गरज नाहीये वाफ काढायची कारण फरसबी गाजर थोडं वाफूनच घेतलेलं होतं. ठीक आहे. आता हे पिटा ब्रेड म्हणतात त्याला. हा ब्रेड जरा वेगळा असतो. याच्यामध्ये बनवायची पद्धती वेगळी असते आणि याच्यात ऑलिव्ह ऑइल यूज केलं जातं जे तब्येतीला खूप चांगलं असतं. ओके. आणि खूप लाईट असतो हा ब्रेड. म्हणजे डाएट साठी हा चांगला ब्रेड आहे का? हो, अतिशय उत्तम. हा कापून घेतला की मध्ये हा सुरीने असा पोकळ करून घ्यायचा. ओके. हे झालं आपलं पॉकेट आहे. मस्त मस्त. ह्याचंही करूया. आता हे आपण स्टफ करून घ्यायचे याच्यात. आणि आपण या ब्रेडला टोस्ट वगैरे करणार आहोत? हो, करणार ना. तू तवा ठेवलास तरी चालेल. हां. आयडिया छान आहे पण वेगळी. आणि हा ब्रेड खायला इतका लाईट असतो की म्हणजे कळत नाही की नक्की ब्रेड आहे का काय आहे. म्हणजे कधी लाईट खायचा मूड असेल तर? हो, आवश्यक. आणि ह्याला तेल पण बघितलं असं खूपच कमी घेतलं आपण. हां, बरोबर. आणि परत ऑलिव्ह ऑइल थोडंसं त्याच्यावरती तेल टाक, अगदी थोडं.
बस बस बस. हे मी आता हातानेच लावते. अच्छा, वरनं अजून आपण वरनं अजून चीज भरणार. वाव. हे बघ लगेच लगेच होतो, होतोय. अगदी लगेच होतो, फास्ट एकदम. चला, म्हणजे पटकन खायचं हो, असेल तरी पटकन सुद्धा खायचं तरी उत्तम ऑप्शन आहे हा. झालं. हो गॅस बंद करू? हो चालेल कर. मला आता सांगा, चटकन हा तयार तर झालेला आहे पिटा ब्रेड. आता तो सर्व कसा करणार आहात आपण? तुम्ही ऍक्च्युली याला काही गरजच नाहीये कशाची सॉसची वगैरे, पण तुझ्यासाठी म्हणून मी देते आज. थँक्यू. हे तयार झालं आपलं कॉर्न चीज पॉकेट. या हटके रेसिपी नंतर आता घेऊया एक छोटासा ब्रेक. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा रामबंधू आज काय स्पेशल. आपण हे वन टाइम मील म्हणून पण सर्व करू शकतो आणि जी मुलं नॉर्मली फळं खात नाहीत, दूध पित नाहीत, त्यांच्यासाठी तर हे योग्यच आहे. एक मॉम बोलतीये. एक मॉम बोलतीये. आज काय स्पेशल.